जीईओ म्हणजे जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन ही अशी गोष्ट आहे ज्याने एसईओला डेड केलंय आणि एसईओला रिप्लेस केलंय असं म्हटलं जात आहे. मी नेहमी म्हणतो की जीईओ काही वेगळं नाहीये, ते एसईओच आहे. पण कदाचित मी चुकीचा असेल म्हणूनच मी इंटरनेटवर गेलो आणि जनरेटिव्ह इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणून सर्च केलं. तिथे मला सर्च इंजिन लँडचा एक सुंदर आर्टिकल दिसलं. आता सर्च इंजिन लँडकडे खूप सारे एक्सपर्ट्स रायटर्स आहेत, ते वर्षानुवर्ष आपल्याला एसईओ शिकवत आलेले आहेत. त्यांच्या या गाईडमध्ये नक्कीच जीईओ चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं गेलेलं असेल असं मला वाटलं, म्हणून मी ते आर्टिकल वाचलं. त्याचे जे काही पॉईंट समजून घेतले आणि जे काही मला समजलेले आहेत ते मी तुम्हाला ॲज इट इज या आपल्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट करणार आहे. या जीईओच्या ॲडव्हान्स गाईडमध्ये पहिली गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे कीवर्ड रिसर्च. जीईओसाठी कीवर्ड रिसर्च करताना आपण अशा कीवर्ड्सवर फोकस करायला हवा की जे कन्व्हर्सेशनल असतील, म्हणजे ज्यात प्रश्न विचारले जातात. आपण एसईओज याच लांबलचक कीवर्ड्सला लॉंग टेल कीवर्ड असे म्हणतो आणि आपण हे जवळजवळ 2009-10 पासून टार्गेट करत आहोत. यामध्ये पुढचा पॉइंट आहे कॉम्पिटिटर अनालिसिस किंवा कॉम्पिटिटर रिसर्च. आपल्याला आपल्या कॉम्पिटिटर्सना मॉनिटर केलं गेलं पाहिजे, त्यांच्या सायटेशन्सवर बॅकलिंक्सवर लक्ष ठेवलं पाहिजे. पण मुद्दा हा आहे की एसईएम रशने 2008 आणि मोजने 2004 मध्येच या विषयावर मोठे मोठे आर्टिकल लिहिलेले आहेत. त्यामध्ये नवीन काय आहे दॅट आय डोंट नो. पुढचा जीईओचा पॉइंट आहे की आपण सिमॅन्टिक कीवर्ड्स आणि एंटिटी ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे. सिमॅन्टिक एसईओ ही काही कल्पना नवीन नाहीये. 2012 मध्ये जेव्हा गुगलने नॉलेज ग्राफ लॉन्च केला होता तेव्हापासून एसईओज यावर फोकस करत आहेत. 2013च्या हमिंगबर्डच्या अपडेट नंतर सगळेच जण टॉपिक क्लस्टर्स बनवत आहेत. सो ही सुद्धा 12-13 वर्ष जुनी गोष्ट आहे. या गाईडमध्ये ब्रँड परसेप्शन इंटेलिजन्स असा एक भारी शब्द वापरला आहे, पण प्रत्यक्षात रायटरने लिहिता लिहिता तिथे EEAT असं मेन्शन केलेलं आहे. EEAT म्हणजे एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज, ऑथॉरिटिव्हनेस आणि ट्रस्टवर्दीनेस. गुगलच्या 2014च्याच क्वालिटी गाईडलाईन्स मध्ये याचा उल्लेख आहे. हे ब्रँड परसेप्शन इंटेलिजन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून EEATच आहे. पुढचा मुद्दा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हेरिफाईड कंटेंट, म्हणजे असा कंटेंट की जे लोक वाचतील, त्यातनं माहिती मिळवतील, शेअर करतील असा कंटेंट. एसईओ इंडस्ट्रीमध्ये कंटेंट रायटिंग ही खूप सुरुवातीपासून महत्वाची आहे. गुगलची स्वतःची हेल्पफुल कंटेंट अपडेट हे 2022 साली झालेलं आहे, तर यामध्येही काही नवीन अशी गोष्ट नाही आहे. याच गाईडनुसार कंटेंटला प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये बनवलं पाहिजे, जसं की हेडिंग टॅग्स, FAQs आणि एक प्रॉपर हिरार्की असायला हवी. जर तुम्ही 2-3 महिने जरी एसईओ केलं असेल तरी तुम्हाला H1, H2, H3 किंवा अल्ट टॅग हे सर्व काही माहीत असेल. हे आपण एसईओ बनल्याबरोबरच पहिल्यांदा शिकतो. पुढची टिप आहे स्ट्रक्चर्ड कंटेंट म्हणजे स्कीमा डेटा. एसईओ स्कीमा डेटावर 2011 पासून काम करताय. यामध्येच दुसरी गोष्ट म्हणजे LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. यासाठी स्कीमा डेटा असणं किंवा नसणं हे महत्वाचं नाहीये. त्यांच्यासाठी डेटा हा फक्त एक टोकन असतो. LLM साठी स्कीमा डेटा आणि नॉर्मल टेक्स्ट यामध्ये काहीही फरक नसतो. पुढचा पॉइंट तर अजून फनी आहे. यांच्या मते वेबसाईटचा स्पीड, मोबाईल फ्रेंडलीनेस आणि SSL यावर फोकस केला गेला पाहिजे. ChatGPT आणि जेमिनी हे जे फक्त आपल्या वेबसाईट मधलं कंटेंट कंझ्युम करतात, यांना वेबसाईटचा स्पीड किंवा SSL सर्टिफिकेशन याच्याशी कितपत देणं घेणं आहे हे पण माहित नाही. पण हे जे फॅक्टर्स आहेत जसं की स्पीड, मोबाईल फ्रेंडलीनेस यावर आपण 2015 पासून काम करतोय. यामध्ये पुढचा मुद्दा आहे वेबसाईट आर्किटेक्चर आणि इंटरनल लिंकिंग क्लिअर असावी. हे तर गुगलच्या 1998 म्हणजे जेव्हा गुगल स्थापन झालं त्याच्या अल्गोरिदम मध्येच आहे की इंटरनल लिंकिंग आर्किटेक्चर हे एकदम क्लिअर असावं, आणि यासाठीच टॉपिक क्लस्टर्स ही संकल्पना 2017 पासून आपण ऍक्टिव्ह करतोय. यात सोशल मीडिया कंटेंटवरही भर दिलेला आहे, पण सोशल बुकमार्किंग किंवा फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट करणे हे तर ऑफ पेजचा खूप बेसिक भाग आहे. तसेच कंटेंट रिपर्पज, रिफ्रेश करणं ही सुद्धा खूप जुनी एसईओ ऍक्टिव्हिटी आहे. गुगलने 2011 मध्ये फ्रेशनेस अपडेट आणलं होतं, तेव्हापासून एसईओज यावर काम करतायत. डिजिटल PR आणि इन्फ्लुएन्सर आउटरीचला सुद्धा जीईओ मध्ये क्लेम केलंय, पण हे आपण खूप आधीपासून करत आहोत. यातलं काहीही रिमोटली सुद्धा आपल्या एसईओ पेक्षा वेगळं नाहीये. अजून एक टिप दिली आहे ती म्हणजे AI ओव्हरव्ह्यूचा रिस्पॉन्स अनालाइज करणं. AI ओव्हरव्ह्यू गुगलच्या सर्च इंजिन रिझल्टवर म्हणजे सर्च इंजिन रिझल्ट पेजेसवर म्हणजेच SERP वर येतात. सर्व सर्च पेजेसवर जे काही येतं त्यामध्ये फीचर स्निपेट असतील, पीपल ऑल्सो आस्क असतील किंवा व्हिडिओ करोजल असतील, इमेज करोजल असतील, ते ट्रॅक करणं हे अगोदरपासून एसईओचंच काम राहिलेलं आहे. तर मग यामध्ये नवीन काय? पुढचा पॉइंट आहे UGC, युजर जनरेटेड कंटेंट आणि हॅशटॅग.
यांचा वापर करणं. लोकल एसईओ मध्ये रँक करण्यासाठी हॅशटॅग वापरावेत यात नवीन असं काहीही नाहीये. हे आपण अगोदरच करत आलेलो आहोत. आपले महत्त्वाचे कीवर्ड्स आपल्या रिव्ह्यूज मध्ये, कम्युनिटी कंटेंट मध्ये आपण ऍड करत आलेलो आहोत. त्यामुळेच आपले लोकल एसईओची रँकिंग वाढते. तर मग यामध्ये देखील नवीन असं काहीही नाही. ब्रँड प्रेझेन्स सर्व प्लॅटफॉर्मवर कन्सिस्टंट ठेवावा असं हे गाईड सांगतंय. हे तर मार्केटिंगचं बेसिक तत्व आहे. प्रत्येक ब्रँड आपली ओळख सर्वत्र सारखीच ठेवतो. यामध्ये नवीन काही नाही आहे. तर मित्रांनो, जिओ म्हणजे एसईओला रिप्लेस करणारी कोणतीही मॅजिकल गोष्ट नाहीये. हे फक्त एक एसईओचं इव्हॉल्व्ड व्हर्जन आहे, जिथे तुमची रँकिंग आता फक्त गुगलच्या ब्ल्यू लिंक मध्ये नाही तर एआयच्या चॅट रिस्पॉन्स मध्ये देखील होणार आहे. पण ते साध्य करण्यासाठी लागणारी मेहनत आणि टेक्निक मात्र जुनीच आहे. क्वालिटी कंटेंट, बेटर स्ट्रक्चर आणि युजर ट्रस्ट या गोष्टी आजही महत्त्वाच्या आहेत आणि त्या उद्याही राहणार. त्यामुळे एसईओ डेड झालंय अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. शेवटी अल्गोरिदम्स बदलतील पण ऑथॉरिटी कायम राहील. तुम्हाला काय वाटतंय? जिओ खरंच काही वेगळं आहे की फक्त नावाचा खेळ आहे? कमेंटमध्ये मला तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.